नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कोणत्याही कारणास्तव सरकारची महत्त्वाकांक्षी इंदिरा कॅन्टीन बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. 250 कोटी अनुदानातून इंदिरा कॅन्टीनचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, असे नागरी विकास आणि नगर नियोजन मंत्री भैरती सुरेश यांनी सांगितले. आज नागरी विकास व नगर नियोजन विभागीय बैठक घेण्यात येणार आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासंबंधी राज्यभरात दौरा करून प्रत्येक जिल्ह्यात आपण आणि स्थानिक स्वराज्य मंत्री रहीम खानसह बैठक घेण्यात येणार आहे. शुक्रवार सकाळची वेळ, काहींना कामावर तर विद्यार्थ्यांना शाळेला जाण्याची घाई. अशातच एका वृद्धाला पहिल्या रेल्वे गेटवर रेल्वेची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. ज्या रेल्वेखाली वृद्ध सापडला ती रेल्वे तर निघून गेली, मात्र या अपघात प्रकरणाचे सोपस्कर पूर्ण होईतो दुसऱ्या रेल्वेचे आगमन झाले. रेल्वे रुळावर गर्दी पाहून ड्रायव्हरने रेल्वे थांबवण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वे थांबवली. बेळगावमधून देशाच्या राजधानीला गुरुवारपासून थेट विमान फेरी सुरू झाली. अभिमानास्पद बाब म्हणजे या विमानाचे सारथ्य करणारे पायलट व कर्मचारी हे बेळगावचे होते. त्यांनी स्थानिक भाषेत प्रवाशांशी संवाद साधून दिल्ली प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. बेळगाव अनगोळी येथील एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम जुबली क्रिकेट ग्राउंडच्या खुल्या जागेमध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित हिंस्र प्राण्याच्या वावराच्या चर्चेला आता उधाण आले आहे. तरुण भारतने याबाबत बातमी सुद्धा प्रसिद्ध केली होती. त्यावेळी वनविभागाच्या वतीने या परिसराची पाहणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी तेथे अशा प्रकारचा कोणताही प्राणी आढळून आला नव्हता. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत आपल्या कर्मचाऱ्यांना येथे पाळत ठेवण्यास सांगितले होते. हा प्राणी नेमका कोणता आहे याची अजून तरी खातरजमा झाली नसली तरी आज पुन्हा शुक्रवारी या खुल्या जागेत त्या अपरिचित प्राण्याच्या पायाचे ठसे उमटल्याचे दिसून आले आहे. आज बेळगाव दौऱ्यावर असलेल्या नागरी विकास व नगर नियोजन मंत्री भैरती सुरेश यांनी इंदिरा कॅन्टीनमध्येच आपले दुपारचे जेवण घेतले. या प्रसंगी ते मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की मुळात राज्य सरकारला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या भेडसावत नाही. यंदा 3,25,000 कोटींचा अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला आहे. येत्या 3 महिन्यात अधिक लोकवस्ती असलेल्या ठिकाणी नव्याने आणखीन कॅन्टीन्स उभारण्यात येतील. कॅन्टीनमधील पदार्थांची संख्या वाढल्याने त्यात फक्त 5 रुपये वाढ करण्यात येत आहे. मात्र अतिरिक्तचे हे 5 रुपये कंत्राटदाराला सरकारच देणार आहे, असे नागरी विकास आणि नगर नियोजन मंत्री भैरती सुरेश यांनी सांगितले. यावेळी स्थानिक स्वराज्य मंत्री रहीम खान व उत्तर आमदार आसिफ सेठ व इतर उपस्थित होते. पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची आज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव अजित कुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील 5 अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. बैलहोंगल तालुक्यातील नेसर्गी जवळील नागप्पा हब्बी यांच्या शेतात सुरुवातीला सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, तर कुंती रेगी यांच्या शेतातील राजू होंगळ व बसप्पा यांच्या गाजर पिकाचे नुकसान झाले. एकरी 52,000 तर 2 एकरावर 1 लाखाहून अधिक खर्च झाला आहे. बियाणे खतावर एकरी 25,000 खर्च झाल्याची व्यथा बसप्पा कुंतीगेरी यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्या पथकाने यरगट्टी तालुक्यातील यरगनवी गावातील पशु आरोग्य उपचार शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. या पथकासोबत जिल्हाधिकारी नितेश पाटीलही उपस्थित होते. भाग्यनगर 7वा क्रॉस येथील CTS क्रमांक 3869 येथील जमिनीवर अनगोळ येथील कोतवाल कुटुंबीय व मुस्लिम जमातीचा हक्क आहे. ही जागा मुस्लिम स्मशानभूमी म्हणून राखीव ठेवण्यात आली आहे. परंतु काही व्यक्तींनी ही जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू केला असून जमिनीवर इतरांची नावे चढवण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार हाणून पाडावा अशी मागणी अनगोळ येथील मुस्लिम जमातीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या जेवणासोबतच इतर कामांना जुंपले जात आहे. निवडणुकीच्या काळात जेवण देणे याबरोबरच शाळेची स्वच्छता करणे अशी कामे दिली जात आहेत. मागील राज्य सरकारने माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांच्या वेतनात 1000 रुपयांची वाढ केली, परंतु अद्याप कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने हे वाढीव वेतन त्वरित लागू करावे या मागणीसाठी माध्यान्ह आहार कर्मचारी संघाने C2च्या माध्यमातून शुक्रवारी जिल्हा पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी दिनांक 7 रोजी होणार आहे. त्यामुळे सभागृहामध्ये त्या सभेची तयारी शुक्रवारी सुरू होती. सभागृह स्वच्छ करणे याचबरोबर नगरसेवकांचे नामफलक ठेवण्याचे काम कर्मचारी करत होते. शनिवारी होणारी ही सभा वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शुक्रवारी नगरविकास खात्याचे सचिव अजय नागभूषण आले असून त्यांनी सुवर्णसौध येथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामुळे सर्व अधिकारी सुवर्णसौधकडेच उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून निप्पाणी शहर व उपनगरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यात विशेषतः चोरी, फसवणूक, बँक खात्यातून रक्कम उचलणे, खून, सायबर गुन्हे अशा विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. याचा नागरिकांना फटका बसत आहे. अशा घटना टाळण्यासाठी CPI BS तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली निप्पाणी पोलिसांतर्फे कचरा उठाव करणाऱ्या घंटागाडीद्वारे ध्वनिक्षेपकावरून जनजागृतीचा उपक्रम सुरू केला आहे. रामगुरवाडी तालुका खानापूर येथील घर बंद असलेले पाहून चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून घरातील रोख 2 लाख रुपये आणि 9 तोळे सोन्याचे दागिने असा 6.5 लाखांचा ऐवज लांबवला असल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याबाबत मिळालेली माहिती अशी: रामगुरवाडी येथील रहिवासी गणपती नानाजी गुरव यांच्या घरातील लोक बाहेर गेले होते. बंद घर पाहून चोरट्यांनी संधी साधून मागील दरवाजाची आतून लावलेली कडी तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या 2 तिजोऱ्या फोडून त्यामधील रोख 2 लाख रुपये आणि 9 तोळे सोने लांबवले आहे. रामनगर पहिला क्रॉस, ज्योतिनगर या परिसरात असलेल्या कचऱ्याची उचल महापालिकेने केली नाही. त्यामुळे कंगराळी खुर्द ग्रामपंचायत सदस्यांनी उपमहापौरांना निवेदन दिले होते. त्यानंतर तातडीने गुरुवारी रात्री 9 वाजताच महापालिकेचे कचरा वाहन पाठवून कचऱ्याची उचल केली. यामुळे कंगराळी ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अथणी शहरातील गोटखिंडी मठातील महंत शिवयोगींचा लिंगायक्य शताब्दी सोहळा 25 व 26 ऑक्टोबर रोजी साध्या व अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मोटगी मठाचे प्रभू चन्नबसव स्वामीजी यांनी दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.